हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर। आप देख रहे हैं समाज खबरें हिंदी टीवी न्यूज़। जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज़ एजेंसी हमारे साथ कई चैनल्स के लोग जुड़े हुए हैं जो अलग अलग तरह की खबर चलाते हैं, और हमारे चैनल के साथ कई सौ पत्रकार भी जुड़े हुए हैं जो हर जगह से पत्रकारिता करते हैं। हम जनता से भी आह्वान करेंगे कि अगर उनके एरिया में कुछ भी गतिविधियाँ होती हैं या इलीगल कुछ उनके साथ होता है तो उस तरह की वीडियो बना के हमें दे सकते हैं, हम चलाएंगे हमारे चैनल पर। और हमारे साथ हम आपको बता दें कि कई एडवोकेट्स भी जुड़े हुए हैं जो आपकी समस्याओं को लेकर आपका निवारण करेंगे, आपकी समस्याओं को लीगल तरीके से सॉल्व भी करने की कोशिश करेंगे। तो चलते हैं आज की खबर की तरफ। फ्रेंड्स, बुल्डाना में आंगनबाड़ी के कार्यकर्ताओं ने सैलरी को लेकर कलेक्टर ऑफिस पर किया धरना प्रदर्शन। आइए देखते हैं बुल्डाना से ग्राउंड रिपोर्टिंग मिस्टर गफ्फार की रिपोर्ट। मोर्चा निघालेला आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज सगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे ठेवलेले आहेत। आम्ही वेतन श्रेणी लागू करण्यासाठी दिल्लीला उपोषण ठेवलेलं आहे पुढच्या महिन्यामध्ये। त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेट 2 दिवस बसणार आहे। महाराष्ट्राचा नंबर 21 आणि 22ला आहे। आम्ही मुंबईला प्रत्येक जिल्ह्याचे 50 लोक असे सगळे मुंबईला जनता बसणार जाणार आहे। त्याआधी आज पंतप्रधानांना निवेदन दिलं कलेक्टर थ्रू आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे वेतन श्रेणी आणि पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा दिया जो आहे ग्रॅज्युएटी आणि पेन्शनचा हा मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर पडलेला आहे। त्याची एक सही बाकी आहे आणि त्या सहीसाठी आमचं धुळकाट पडलेला आहे। त्याच्यासाठी आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्याला मार्फत कलेक्टर। आणि काही जिल्हा परिषदच्या अडचणी आहेत किंवा प्रोत्साहन भत्त्याचे पैसे दिले गेले नाहीत पूर्ण अंगणवाडी सेविकेला। जिल्ह्यामध्ये जवळजवळ 20% अंगणवाडी सेविकेला प्रोत्साहन भत्त्याचे पैसे मिळाले ते बाकी आहे। काहींना भावभीज भेटली नाही अजून, ती सुद्धा बाकी आहे। त्याच्यानंतर आम्हाला रजिस्टर 17 मागतात नाही। रजिस्टर हे शासनाने द्यावे, शासन जेवढे रजिस्टर द्यावे तेवढं आम्ही भरू, अर्थात आम्ही रजिस्टर घेणार नाही। हे बिल, इंधन बिल, त्याच्यामुळे उत्कृष्ट दर्जाचा आहार मिळतो, तो आहार सुद्धा चांगल्या दर्जाचा मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। शाळा ह्या सतत सकाळी असल्या पाहिजेत आम्हाला, कारण लहान मुलं आहेत आणि दुपारच्या वेळेस उन्हाचे तर दम भरू शकत नाहीत। त्यामुळे त्यांची शाळा सतत 12 महिने आम्हाला सकाळची शाळा पाहिजेत, अशी आमची एक मागणी आहे। तालुक्यामधून आलेली अंगणवाडी सेविका बुलढाणा जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबाला आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो। त्यामध्ये आम्हाला वेतन लागू करावं, कारण कमी मानधनामध्ये आम्हाला काम करावं लागतं आणि आज केवढी महागाई वाढलेली आहे। या महागाईच्या काळात एवढं काम म्हणजे जे वेतनाचे जे कर्मचारी आहे त्यांना जेवढा वेळ काम करावं लागतं त्याच्यापेक्षा जास्त वेळ आमच्याकडून शासन काम करून घेतं आणि मोबदला मात्र कमी। तरी शासनाला नम्र विनंती आहे की आम्हाला मानधन नको, वेतन हवे। आणि दुसरं मला सांगायचं आहे की पेन्शन रिटायर झाल्यावर आमच्या रोजीरोटीसाठी आम्हाला पेन्शन खूप आवश्यक आहे। आणि कारण एक सेविका आमची एक बस स्टॉपवर भीक मागून तिचा मृत्यू झालेला आहे। ती खूप खेदाची आणि दुःखाची बाब आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील आहे। तर माझी तशी पाळी शासनानं आमच्या येऊ देऊ नये की आम्ही लहान मुलांना घडवण्याचं, त्यांच्यावर संस्कार करण्याचं एक काम करतो आणि जो पायाभूत जो वर्ग आहे तो आमच्याकडे आहे, कारण 0 पासून आमचे लाभार्थी आहे आणि लहान वयात संस्कार करायचं। लहान मुलांना सांभाळणं खूप कठीण असतं, काम मात्र कठीण आणि पगार मात्र कमी। हे शासनाचं धोरण काही बरोबर नाही। तर शासनाला आमची नम्र विनंती आहे की आम्हाला मानधन नको, वेतन हवे आणि पेन्शन पण आम्हाला मिळालीच पाहिजे।